गंगेमधला 14 लाख टन कचरा गेला कुठे? हरित लवादाने उत्तर प्रदेशमधील सरकारला विचारला प्रश्न। उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात महाकुंभाचं आयोजन करण्यात आलं आहे। 29 जानेवारी रोजी मौनी अमावास्येच्या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण स्नानाचे आयोजन करण्यात आलं। यावेळी भाविकांची विक्रमी संख्या अपेक्षित आहे। मोठ्या संख्येनं भाविक येणार म्हणजे सांडपाणी आणि अधिकचा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आलाच। त्यासाठी उत्तर प्रदेश सरकार तयार आहे का, असा प्रश्न राष्ट्रीय हरित लवादाने विचारला आहे। कचरा व्यवस्थापनासंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात 20 जानेवारी 2025 रोजी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने प्रयागराज महानगरपालिकेवर केवळ कठोर टीकाच केली नाही, तर 6 महिन्यांपूर्वी प्रयागराजमध्ये सडलेला आणि पडलेला 14 लाख टन कचऱ्याबाबतचा प्रश्न विचारला। खंडपीठाने महापालिकेच्या असमाधानी उत्तरांवर टिप्पणी करताना म्हटलं आहे की 6 महिन्यांपूर्वी स्वतः प्रयागराजमध्ये लाखो टन कचऱ्याचा ढीग पाहिला होता। हा कचरा अचानक कुठे गेला? खंडपीठाने महापालिकेच्या वकिलाला सांगितलं, तुम्ही 14 लाख टन कचऱ्याची 6 महिन्यात विल्हेवाट लावण्याचा दावा करत आहात। जर तसं असेल तर आम्हालाही सांगा, एवढ्या कमी वेळात एवढ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली? तुमची पद्धत का वापरली नाही? दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये वर्षानुवर्ष पडून असलेला कचरा साफ करण्यासाठी तुमची पद्धत का सांगितली नाही? खंडपीठाने आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे की 4000 हेक्टरवर पसरलेल्या या कुंभमेळ्यामध्ये सुमारे 40 लाख कायमस्वरूपी रहिवासी आहेत। त्यांच्याद्वारे गंगेच्या काठातून दररोज कचरा बाहेर पडतो, त्याचा हिशोब कुठे आहे? प्रयागराजच्या लोकसंख्येचा आत्तापर्यंतचा खरा आकडा किंवा दररोज किती कचरा निर्माण होतो आणि तो कुठे जातो हेही महापालिकेला सांगता आलेलं नाही। 14 लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करून तो सिमेंट कंपन्यांना दिल्याचं महापालिकेनं सांगितलं, परंतु कुठल्या सिमेंट कंपन्या हे मात्र त्यांना सांगता आलं नाही। कचरा व्यवस्थापनाबाबत महापालिकेनं दाखल केलेल्या उत्तरात बरीच संदिग्धता असल्याचं खंडपीठाने सांगितलं आहे।